नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज नीट यूजी 2026 चा फॉर्म भरण्यास सुरू झालाय आणि त्यामध्ये काही नवीन गोष्टी आलेत. त्यातले एक अपडेटेड गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण जो फोटो अपलोड करणार होतो त्याचा दोन प्रकार होते. एक तर पहिले पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो. त्याचबरोबर एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लाईव्ह फोटो सुद्धा आपल्याला लागणार आहे. म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही लाईव्ह सुद्धा समोर असला पाहिजे. म्हणजे आता एखादा फॉर्म विद्यार्थी म्हणजे ऑनलाईन स्वरूपात वगैरे किंवा परस्परच फॉर्म भरण्याची पद्धती बंद झाली आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता ते टेक्निकली काय गोष्टी येतात बघू शकतो, परंतु लाईव्ह फोटो पण काढावा लागणार आहे. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नीट यूजी 2026च्या ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये अपलोड करणाऱ्या फोटोच्या संदर्भामध्ये आज आपण डिटेल चर्चा करणार आहे. नीटचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एक छोटा पासपोर्ट साईज फोटो लागतो आणि तो जो आहे तो 1 जानेवारी 2026च्या नंतर काढलेला असला पाहिजे. विशेष म्हणजे काही रिपीटर विद्यार्थी असतील तर गेल्या वर्षीचा फोटो वापरावा का, वापरला तरी चालू शकतो, परंतु शक्यतो वापरू नका. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती त्या फोटोवरती खाली तुमचं नाव आणि त्याखाली डेट ऑफ क्लिक म्हणजे ज्या दिवशी आपला फोटो काढलेला आहे ती डेट आपण टाकायची आहे. ती 1 जानेवारी नंतरची शक्यतो असावी, बरोबर. दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा, कधी कधी काही जण जन्मतारीख टाकतात, तर जन्मतारीख टाकू नये असं मला वाटतंय. दुसरा महत्वाचा, तिसरा एक महत्वाचा टॉपिक आहे की त्याचा जो फोटो आहे तो ब्लॅक व्हाईट नसला पाहिजे, कलर फोटो असला पाहिजे. त्याचं बॅकग्राऊंड आहे ते क्लिअर असलं पाहिजे, म्हणजे पांढरा रंगाचं क्लिअर असलं पाहिजे. त्याचबरोबर फोटोचे दोन्ही कान आपल्याला फोटोमध्ये दिसले पाहिजे. फोटोमध्ये मास्क घातलेला नसला पाहिजे आणि तुम्ही वापरत असाल तर चष्मा असेल तर तुम्ही चालू शकता. त्याचबरोबर या फोटोची जी गोष्ट आहे ती आपल्याला प्रिंट स्वरूपामध्ये सुद्धा तुमच्या हातात असली पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो हे प्रिंट स्वरूपामध्ये सुद्धा आपल्यासोबत असली पाहिजे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, याची सॉफ्ट कॉपी सुद्धा तुमच्याकडे मेल किंवा व्हॉट्सअपवरती असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला अपलोड करण्यासाठी उपयोग येऊ शकतो. दुसरी गोष्ट, फिजिकल पण फोटो पाहिजे आणि जो फोटो आहे तो फोटो आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये सुद्धा तुमच्याकडे फोटो असला पाहिजे. म्हणजे तो व्हॉट्सअपवरती ज्या फोटोग्राफरकडे आपण काढलेला आहे त्याकडून फोटो सुद्धा करायला पाहिजे. आता आपण नीटचा फॉर्म भरत असताना आणखी एक नवीन गोष्ट यावर्षी अपडेट झालेली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये नीटचा फॉर्म भरण्यासाठी लाईव्ह फोटो सुद्धा काढावा लागणार आहे यावर्षी. म्हणजे दरवर्षी पेक्षा यावर्षी नीट यूजी 2026 मध्ये ही एक गोष्ट अपडेटेड झालेली आहे. ते म्हणजे तुमचा फोटो जो काही सॉफ्ट फोटो, तर सॉफ्ट कॉपी तर तुम्हाला लागणारच आहे फोटो काढलेली. तो फोटोमध्ये तुम्हाला जवळपास कान दोन दिसले पाहिजे, क्लिअर बॅकग्राऊंड असलं पाहिजे, चष्मा असला तरी चालू शकते, संपूर्ण चेहरा दिसला पाहिजे, इथून खाली वरती असला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हा फोटो 1 जानेवारीच्या नंतर असला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की कॉम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून जर तुम्ही फोटो काढा असेल तर त्याला वेब कॅमेरा सुद्धा असणं आवश्यक आहे. कारण त्या वेब कॅमेरा मधून तुम्हाला स्वतःचा फोटो त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. म्हणजे आता नुसता फोटो आपल्याकडे असेल तसा अपलोड केला तर चालणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळा काय की तो व्यक्ती लाईव्ह वन असला पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती हयातच नाही त्याचा फॉर्म भरला गेला तर चालू शकत होता, पण तो आता तसं चालणार नाही. तुम्हाला वेब कॅमेऱ्याच्या समोर बसून क्लिअर बॅकग्राऊंडच्या वरती आपला फोटो क्लिअर असला पाहिजे. अशा प्रकारचं याच्यामध्ये नवीन बदल केलेला आहे. लाईव्ह फोटो सुद्धा बॅकग्राऊंड जे आहे तो शुभ्र पांढऱ्या रंगाचा काही क्लिअर असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि लाईट सुद्धा चांगली असली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, मोबाईलवरून तुम्ही फॉर्म भरू नका. एकंदरीत फोटोच्या संदर्भामध्ये सुद्धा यावर्षी थोडीसा बदल झालेला आहे. तो बदल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढेच नव्हे तर आपल्याला आपल्या फ्री ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तरी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केले, त्याच्यावरती फ्री ग्रुपमध्ये तुम्ही ऍड होऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तरी सुद्धा जो नंबर आपल्याला हायलाइट केलाय त्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता. एवढंच या निमित्तानं सांगून नीट यूजी 2026च्या फोटोच्या संदर्भामध्ये लाईव्ह फोटो पण अपलोड करायचा आहे
त्याचबरोबर आपला सॉफ्ट कॉपी पण अपलोड करायची आहे. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी वरच्या लेवलवरती येऊ शकेल आणि इतर सर्व गरजू विद्यार्थ्यापर्यंत जाईल. आणि चॅनल आपला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.